नमस्कार. आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या आणि सध्या सगळीकडे चर्चेत असलेल्या विषयाचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत. सध्या देशातील आर्थिक स्थिती, इंधन टंचाई आणि महागाईवरून अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. यात सरकारची धोरणं आणि राजकीय घडामोडींवर थेट बोट ठेवलं जातंय. आपण कुठलाही निष्कर्ष न काढता समोर आलेल्या माहितीचं आणि दाव्यांचं अगदी तटस्थपणे विश्लेषण करूया. चला तर मग थेट विषयाला सुरुवात करूया. हा संपूर्ण विषय आणि त्यामागचे युक्तिवाद नीट समजून घेण्यासाठी आपण याला 5 मुख्य भागांत विभागलं आहे. इंधन टंचाईची वस्तुस्थिती, वाढती महागाई, आरबीआयचे ताजे निर्देश, यावरून होणारी राजकीय टीका आणि शेवटी निवडणुका आणि धोरणांचा परस्पर संबंध. सुरुवात करूया पहिल्या भागापासून. इंधन टंचाई आणि त्यावरून पंपांवर लागलेल्या रांगा, यामागचे दावे नेमके काय आहेत ते पाहूया. आता इथे एक फार रंजक आणि विचार करायला लावणारी तुलना करण्यात आली आहे. आपल्याला 2016ची नोटाबंदी नक्कीच आठवत असेल. तेव्हा लोक जुन्या नोटा बदलण्यासाठी बँकांबाहेर लांबचक रांगेत उभे होते. आता या अहवालात थेट त्या परिस्थितीची तुलना आजच्या इंधन टंचाईशी केली गेली आहे. सरकार म्हणतंय की आपल्याकडे पुरेसा इंधन साठा उपलब्ध आहे, पण तरीही पेट्रोल पंपांवर लोक हातात कॅन घेऊन रांगा लावताना दिसतायत. हा जो मोठा विरोधाभास आहे तो इथे प्रकर्षाने मांडण्यात आलाय. आणि याचा फटका फक्त शहरातल्या गाड्यांनाच बसतोय असं नाही. विचार करा, ऐन शेतीच्या हंगामात ट्रॅक्टर आणि इतर यंत्र डिझेल नसल्यामुळे उभी आहेत. यापेक्षा मोठा विरोधाभास कोणता असू शकतो की एका बाजूला आपण अटल सेतू आणि समृद्धी महामार्गासारखे जागतिक दर्जाचे रस्ते बांधतोय आणि दुसऱ्या बाजूला त्याच चकाकणाऱ्या महामार्गांवर लोक इंधन संपल्यामुळे रात्र पंपांवर अडकून पडतायत. पायाभूत सुविधांचा मोठा विकास आणि साध्या इंधनाची अनुपलब्धता, हे चित्र खूपच अस्वस्थ करणारं असल्याचा दावा इथे केला जातोय. आता वळूया दुसऱ्या भागाकडे. वाढती महागाई आणि त्याचा सर्वसामान्यांवर पडणारा आर्थिक ताण. इंधन टंचाईचा हा प्रश्न केवळ गाड्या थांबण्यापुरता मर्यादित राहिलेला नाहीये, तर हा थेट रोजच्या अन्नाचा प्रश्न बनलाय. सूत्रांनुसार तांदूळ, गहू आणि विशेषतः तुरीच्या डाळीच्या किमतींमध्ये चक्क 20 ते 30% एवढी मोठी वाढ झाली आहे. सर्वसामान्यांचं महिन्याचं बजेट कसं पूर्णपणे कोलमडलंय याचा हा एक स्पष्ट पुरावाच या माहितीतून समोर येतो. पण ही दरवाढ नेमकी का होतीये याची काही प्रमुख कारणं इथे दिली आहेत. सोयाबीन आणि सूर्यफुलासारख्या खाद्यतेलाचे डबे महागण्यामागे आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि वाढलेलं आयात शुल्क जबाबदार असल्याचं म्हटलंय. दुसरीकडे दूध, पालेभाज्या, कांदे, बटाटे महागलेत कारण अवकाळी पाऊस आणि कडक ऊन. आणि अर्थातच सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाढता वाहतूक खर्च. अगदी रोज लागणाऱ्या औषधांच्या किमतीही वाढल्या आहेत. थोडक्यात सांगायचं तर घर खर्चाचा आकडा सर्वच बाजूनी वाढतोय. मग या सगळ्यावर संस्थात्मक पातळीवर काय पावलं उचलली जात आहेत? आपला तिसरा भाग याच आरबीआयच्या निर्देशांबद्दल आहे. वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी बाजारातला पैसा म्हणजे लिक्विडिटी कमी करण्याचे कडक निर्देश आरबीआयने दिलेत. याचा थेट अर्थ काय? तर लवकरच बँकांचे व्याजदर वाढू शकतात. म्हणजे नवीन घर, गाडी किंवा वैयक्तिक कर्ज घेणं आणखी महाग होणार. लोकांनी पैसा खर्च करण्यापेक्षा तो बँकेत ठेवावा म्हणून मुदत ठेवींचे म्हणजेच एफडीचे दर वाढवण्यास सांगितलं जातंय. आणि या अहवालात एक अत्यंत महत्त्वाची शक्यता वर्तवली आहे, ती म्हणजे अर्थव्यवस्था सावरण्यासाठी पुन्हा एकदा लॉकडाऊनसारखे निर्बंध लागू होऊ शकतात अशी ही चर्चा सुरू आहे. या सगळ्यावरून सरकारच्या आर्थिक धोरणांवर असा एक मोठा आक्षेप घेतला जातोय की कराच्या ओझ्यात खूप मोठी तफावत आहे. एका बाजूला कॉर्पोरेट क्षेत्राला टॅक्समध्ये सवलती दिल्या जात आहेत, तर दुसऱ्या बाजूला सामान्य जनतेला मात्र जीएसटी आणि इंधनावरील कराचा मोठा बोझा सहन करावा लागतोय. ही आर्थिक विषमताच सध्याच्या तणावाचं मुख्य कारण असल्याचा युक्तिवाद इथे मांडण्यात आलाय. या आर्थिक मुद्द्यांनंतर आता येऊया चौथ्या भागावर. ती म्हणजे ह्या सगळ्यावरून होणारी राजकीय टीका आणि त्याचं स्वरूप. आपण रोम जळत असताना नीरो फिडल वाजवत होता ही प्रसिद्ध ऐतिहासिक म्हण ऐकली असेलच. देशात इंधन टंचाई आणि महागाईचा प्रश्न पेटलेला असताना पंतप्रधान इटलीच्या दौऱ्यावर होते. तेव्हा सोशल मीडियावरून काही लोकांनी त्यांच्या या दौऱ्याची तुलना थेट या म्हणीशी केली. सरकारवर कशा प्रकारची टोकाची टीका होतीये हे या एका वाक्यावरून आपल्याला स्पष्ट होतं. आंतरराष्ट्रीय पातळीवर या राजकीय दृष्टिकोनाचे पडसाद कसे उमटले याचं एक उदाहरण म्हणजे नॉर्वेमधली ही घटना. झालं असं की ओस्लोमध्ये दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी संयुक्त निवेदन दिलं. तेव्हा एका पत्रकाराने थेट विचारलं की स्वतंत्र मीडियाला प्रश्न विचारण्याची संधी कधी देणार. यावर उत्तर देण्याऐवजी दोन्ही नेते तात्काळ व्यासपीठावरून निघून गेले. आणि या एका घटनेमुळे त्या पत्रकाराचे फॉलोअर्स रातोरात 850 वरून चक्क 33,000च्या पार गेले.
आता विरोधक याकडे प्रश्नांना सामोरं न जाण्याची वृत्ती म्हणून बघतात, तर समर्थक याला केवळ एक मीडिया स्टंट मानतात. आता शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या अशा 5व्या भागाकडे वळूया, निवडणुका, धोरणे आणि त्यांच्या वेळा. इथे धोरणांची वेळ आणि निवडणुकांचा काळ यांच्यातील कथित दुटप्पीपणावर बोट ठेवलंय. हा घटनाक्रम पहा. 5 राज्यांच्या निवडणुकांच्या प्रचारात प्रचंड पैसा खर्च झाला. रॅल्या निघाल्या. तेव्हा जनतेला कुठल्याही आर्थिक संकटाची पूर्वकल्पना दिली नाही. मतदान पार पडलं, निकाल हाती आले आणि निवडणुका संपल्या अचानक जनतेला इंधन वाचवण्याचं आणि सोने खरेदी न करण्याचं आवाहन करण्यात आलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे आवाहन केल्यावर अवघ्या काही तासांतच पुन्हा एक भव्य रॅली पार पडली. हा घटनाक्रम दाखवून निवडणुका संपेपर्यंत जनतेला आर्थिक वास्तवापासून अंधारात ठेवलं का, असा थेट प्रश्न उपस्थित केला जातोय. या दाव्याला पुष्टी देण्यासाठी 2013 सालच्या मनमोहन सिंग सरकारच्या काळातील एका घटनेचा संदर्भ दिलाय. तेव्हाही देशात असं सोने न खरेदी करण्याचं आवाहन केलं गेलं होतं. पण या अहवालानुसार त्यावेळी सरकारने हे आर्थिक संकट उघडपणे मान्य केलं होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जनतेची इंधन रसद रोखली नव्हती. सध्याच्या धोरणांमध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्याचा दावा या ऐतिहासिक तुलनेतून करण्यात आलाय. शेवटी या संपूर्ण विश्लेषणातून एक अतिशय विचार करायला लावणारा प्रश्न समोर येतो. एका बाजूला आपण भव्य महामार्ग बांधतोय, पायाभूत सुविधांचा विकास करून आधुनिकतेकडे वाटचाल करतोय, पण जर त्याच आधुनिक महामार्गांवर सामान्य माणसाला इंधनासाठी रात्रभर पेट्रोल पंपावर झोपावं लागत असेल, तर आपण खरंच आधुनिक होत आहोत की ही एक प्रकारची अधोगती आहे? यावर नक्की विचार करा. आपण या सगळ्या परिस्थितीकडे कसं बघता हे महत्त्वाचं आहे.